नमस्कार मित्रांनो, आता आपण चालू मित्रांनो दिंडोरी रोडने बरं का. आणि दिंडोरी रोडला भरपूर अशी मजा पाहायला भेटते बरं का. नर्सऱ्या वगैरे असं बरेच व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेलं आहे मित्रांनो. आणि आपल्याला जायचं देवाभाऊ बरं का. आपण आता आपण बघू शकतो एक लहानसं पोरग घेऊन चालली होती मावशी. आणि हा भरपूर रहदारीचा रस्ता आहे बरं का. दिंडोरी रोड म्हटल्यानंतर भरपूर अशा गाड्या इतक्या चालत्या मित्रांनो, खूप खतरनाक. आणि सिंगल रोड आहे नाही का, हवे मध्ये म्हणजे डिवायडर वगैरे. आपला रोड जो आहे ना, तर त्याला असं डिवायडर वगैरे, याला डिवायडर वगैरे काही नाही आत म्हटलं. आणि सुंदर असे उन्हाचे कोवळे किरण पडले. बरेच लोक धुणं भांडे करून कपडे वाळायचं काम चालू मित्रांनो. आणि वडाचं रोड असल्यामुळे बराच वेळ आपण दाखवत असतो बरं का. ते समोरच्या साईडला आपण जैन मंदिर दाखवलं होतं मित्रांनो, चांभारले ना म्हणून. तर ते तिकडे समोरच्या साईडला होतं. आणि तिकडनं कॅमेरा ज्यावेळेस दाखवला होता आपण, तर हा रोड होता बरं का मित्रांनो, हा दिंडोरी रोड. इकडे आगळे वस्ती म्हणून असं एक ठिकाणी. आणि वडपा ना मित्रांनो, एकदम त्याला पारंबा अशी आहे ना मित्रांनो. लहानपणी खूप खेळायचो बरं का आम्ही. ज्यावेळेस आम्ही वणी चांदवडला यायचो ना, त्यावेळेस या पारंब्याला लटकून असं झोके वगैरे घ्यायचो. आणि हे आपलं जैन मंदिर चांभारले ना म्हणून, बोरगड या ठिकाणी आपण दाखवलं होतं बघा. इथं बऱ्याच गाड्यांचे कामं केले जातात बरं का. वक्रतुंड मोटर्स म्हणून गाड्या दुरुस्तीचे कामं केले जातात. आणि एवढाचं झाड बघा मित्रांनो, रस्त्याच्या मध्ये आला असं तोडून टाकलं मध्ये असं. आणि थोडंसंच अंतरावर चाललं का मित्रांनो, एक नर्सरी येते बरं का. तेवढी नर्सरी पाहू. आणि त्याच्यानंतर आपण आहे मग देवाभाऊ जो गाई वगैरे दाखवला आपण, गिरगाई वगैरे नाही का त्यांच्याकडं, मग ते दाखवण्याचा पण आपण प्रयत्न करणार आहे. आणि आपण हेल्मेट शिवाय प्रवास करत नाही बरं का मित्रांनो. हेल्मेट हा पाहिजेच बुवा. असं बरेच ट्रक वगैरे असे आपल्याला ओव्हरटेक करून चालले पा. इथे गद्दा वगैरे पहा मित्रांनो, उशी घ्यायसाठी आपण. आणि इथे गाडी लावली मित्रांनो, टायर बघा किती डबल टायर आहे मित्रांनो. आणि टर्निंग मध्ये आता आपण वळतोय, एक वळण येतं बरं का मित्रांनो. दिंडोरी गावाच्या अलीकडे एक वळण आहे असं. तिथं सायन्स कॉलेज वगैरे असं बरं. हे बाय साईडला, समोरच्या साईडला सुद्धा नर्सरी वगैरे दिसतं आपल्याला, बोरीच्या झाडं वगैरे असं. आणि बऱ्याच वेळेस आपण दाखवत असतो नाही का. तर चला जाऊया पुढच्या साईडला, तर बघू पुढं काय काय नेमकं. भरपूर मोठा प्रवास करायचा आज मित्रांनो. आणि बरेच गाडीवाले मित्रांनो आपल्या पाठीमागून ओव्हरटेक करून चालले बरं का. आणि ते पण हसू राहिले, नेमके काय करू राहिले भाऊ असं. आणि आपल्याला आवड छंद आहे नाही का मित्रांनो, व्हिडिओ वगैरे काढण्याचं वगैरे. आता काच वगैरे आपण लावून घेतली थोडंसं, कारण धुळीचं वगैरे प्रमाण इथं जास्त होतं ना. सुंदर असं ना जरा मित्रांनो. आधी गवत कापायचं काम चालू बरं की इकडं. हे समोरच्या साईडला डोंगरावरती जेवढे गवत वगैरे आहे ना मित्रांनो, काढून टाकलंय. तिकडे एक मावशी त्या बारे देऊ राहिल्या, गव्हाला बारे देऊ राहिल्या मस्त पैकी. द्राक्षाच्या नानासा पर्पल म्हणून अशा गुंड्या वगैरे.